विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत द्विगु समास. कोणता? द्विगु. तुम्हाला माहितीच आहे की समास म्हणजे काय. समास म्हणजे काय? हा जो शब्द आहे समास, हा संस्कृत शब्द सम अधिक अस, सम अधिक अस या दोन शब्दांची संधी आहे. याचा अर्थ होतो एकत्र येणे, जोडले जाणे. जेव्हा दोन शब्द एकत्र येऊन एक नवीन शब्द तयार होतो, दोन शब्द एकत्र येऊन एक नवीन शब्द तयार होतो, त्या शब्दांना आपण म्हणतो सामासिक शब्द. आता हे जे दोन शब्द एकत्र आलेले असतात, तर ह्या शब्दांमधला कोणता शब्द महत्त्वाचा आहे? म्हणजे त्याला आपण पद म्हणतो. पहिले पद आणि दुसरे पद. पहिला शब्द म्हणजे पहिले पद आणि दुसरा शब्द म्हणजे दुसरे पद. समासांचे जे प्रकार होतात, तर ते पहिलं पद महत्त्वाचं की दुसरं पद महत्त्वाचं, का दोन्ही पद महत्त्वाची, म्हणजे दोन्ही शब्द महत्त्वाचे, ह्याच्यावरून समासाचे प्रकार ठरतात. आता या ठिकाणी आपण फक्त द्विगु समासाचा विचार करतोय. कोणत्या? द्विगु. आता या ठिकाणी बघा, ही उदाहरणं दिलेली आहेत मी. हे सामासिक शब्द आहेत. आता हे कसे आहेत पहा. चौघडी, त्रिफळ, पंचवटी, षटकोन, नवरात्री. हे शब्द तुम्ही वाचले तर तुमच्या लक्षात येईल की या प्रत्येक शब्दामधला पहिलं जे पद आहे, म्हणजे पहिला जो शब्द आहे तो संख्यावाचक शब्द आहे. चौ, त्रि, पंच, षट आणि नव आहे ना, संख्यावाचक शब्द आहे. आणि दुसरं जे पद आहे, म्हणजे दुसरे जे शब्द आहेत, घडी, फळ, वटी, कोण आणि रात्री, हे काय आहेत? नाम. हे नाम आहेत आणि पहिलं पद आहे ते त्या नामांबद्दल विशेष माहिती सांगणार आहे. मग नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण विशेषण म्हणतो. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजेच विशेषण. आता या ठिकाणी ही जी पहिली पद आहेत ती विशेषण आहेत. पण कोणत्या प्रकारचे विशेषण आहेत? संख्या विशेषण आहेत. संख्या सांगतायत नामाची. काय सांगतायत? नामाची संख्या. नाम आहे आणि त्याचं विशेषण आहे. नाम आहे त्याचं विशेषण आहे. नाम आहे त्याचं विशेषण आहे. कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? संख्या विशेषण. आता या प्रत्येक शब्दामध्ये आपल्याला काय दिसतंय? नाम आणि विशेषणाची जोडी. काय दिसतंय आपल्याला? नाम आणि विशेषणाची जोडी दिसते. नाम आणि विशेषण. पण कसे? संख्या विशेषण. नाम आहे, संख्या विशेषण आहे. नाम आहे, संख्या विशेषण आहे. चौघडी, चार घड्यांचा समूह. चौघडी, चार घड्यांचा समूह. घड्या किती? चार. आता समूह का? चौघडी या शब्दामध्ये एक समुच्चय दाखवलेला आहे. काय दाखवलंय? समुच्चय. म्हणून तो समूह. चौघडी, चार घड्यांचा समूह. पहिलं पद काय आलंय? संख्या विशेषण. त्रिफळ, तीन फळांचा समूह. फळ किती? तीन. म्हणजे हे संख्या विशेषण, पहिलं पद. पंचवटी, वटी म्हणजे काय? वड. किती? पाच. पाच वडांचा समूह. पंचवटी म्हणजे पाच वडांचा समूह. ही झाली वटी. या ठिकाणी पण वड किती? तर पाच. म्हणजे नाम आणि विशेषण. पण कोणतं विशेषण? संख्या विशेषण. षटकोन. किती कोण? सहा. सहा कोणांचा समूह. नाम आणि संख्या विशेषण. नवरात्री.
रात्री किती? 9. 9 रात्रींचा समूह. पहिलं पद काय आहे? संख्या विशेषण. जेव्हा नाम आणि विशेषण यांची जोडी असते आणि पहिलं पद जे आहे, विशेषण जे आहे ते संख्या विशेषण असते, त्या समासाला म्हणतात द्विगु समास. कोणता समास? द्विगु. कसा ओळखायचा? पहिलं पद संख्या विशेषण, नाम आणि विशेषणाची जोडी आणि पहिलं पद हे संख्या विशेषण. द्विगु समास. नाम आणि विशेषणाची जोडी असते आणि पहिलं पद संख्या विशेषण असते, त्याला म्हणतात द्विगु समास. अशा प्रकारे या ठिकाणी आपण द्विगु समास पाहिला.